So good evening everyone. I hope you are having a fantastic day. I'm Nayamurthy, your spoken English coach, and you are watching G Siddharth Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English tips. Let's dive into today's lesson. तर मग बघा कसं आहे माहिती आहे का, जे आतापर्यंत आपण वाक्य शिकत आहात, आज पण जे वाक्य शिकणार आहात ते कसं का करायचे अभ्यास, कारण की त्या वाक्यांच्या मदतीने तुम्हाला जास्त वाक्य बनवता येतील. वाक्य बनवणे ही एक वेगळी गोष्ट असते. ठीक आहे, तुम्हाला मराठीची वाक्य बनवता येतात, इंग्रजीची वाक्य बनवता येत नसतात, म्हणून इंग्रजी वाचताना अवघड जाते, वाक्य लिहिताना अवघड जातात. ओके, वाचणं सोडून लिहिताना अवघड जातात आणि बोलताना पण. लिहिताना कोणतं स्ट्रक्चर करेक्ट आहे आणि कोणतं रॉंग आहे याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स नसतो. ओके, वाक्य लिहिताना लिहाल पण ते 100% ग्रॅमॅटिकल करेक्ट आहे याच्यावर तुमचा कितका विश्वास आहे, तुम्ही किती 100 सांगू शकता विश्वासाने की हे वाक्य बरोबरच आहे म्हणून. तेव्हा ज्यावेळी भीती येते ना त्यावेळी तुमचा मार्क जातो. याच्यामुळे मी ही रचना शिकवतो तुम्हाला. बोलताना जर कोणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलं, म्हणजे की तुम्हाला जर आले आणि तुम्ही जर कोणतं वाक्य बोललं आणि दुसऱ्या म्हणलं नाही ते वाक्य चुकीचं आहे, तुम्ही त्याला उलटा जबाब देऊ शकाल की नाही, या ठिकाणी तुमचा विजय असतो. जर तुम्ही देऊ शकाल तर मग तुम्हाला ती लँग्वेज येते, ती सर्व काही गोष्टी माहीत आहे. आणि नाही देऊ शकाल तर त्यावेळी तुमची भीती वाढते, आत्मविश्वास कमी होतो. ओके, आणि दुसऱ्याला तुमची जॉब आहे ना ती दुसऱ्याला मिळत असते. म्हणून जे पण क्लास 1च्या जॉब्स आहेत त्या सर्वांना इंटरव्ह्यू असतात. कारण तुम्ही अभ्यास किती एकटा बसून करू शकता, पण कम्युनिकेट करणे हे आहे ना तुम्हाला बाहेर जाऊनच करावं लागणार, आणि जॉब्स हे बाहेरच्या जगामध्येच आहेत. म्हणून इंग्लिश लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन भाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. बिकॉज यू आर लर्निंग दिस लँग्वेज to get the job, and to get the job you first need to crack the interview. Isn't that right? So to crack the interview you need to remember this lesson and watch this video till end. तर बघा, कोणतीही जर्नी तुम्हाला सुरुवात करण्यासाठी एक छोटीशी स्पार्क लागते. पेट्रोल खूप काही आहे, त्याच्यात जरासा स्पार्क पडला की आग लागते. त्याच्यासाठी मी दररोज आहे ना क्लासची सुरुवात करतो एका मोटिवेशनल कोटने. आजचा मोटिवेशनल कोट आहे, अ मेडिओकर आयडिया दॅट जनरेट्स एन्थुझिझम विल गो फर्दर दॅन अ ग्रेट आयडिया दॅट इन्स्पायर्स नो वन. म्हणजे जरी तुमचा जो विचार आहे तो जरी खूप मोठा नसला, छोटाच असला, आणि छोटा असून पण जर खूप जणांना तो ताकद देत असेल, ओके, खूप जणांना जर तो प्रेरित करत असेल तर तो चांगला आहे. आणि जर विचार खूप मोठा आहे तरी पण जास्त जण प्रेरित होत नसतील, जास्त जण म्हणत नसतील मी हे करावं, तर तो चांगला आयडिया नाही. कळालं का? म्हणून तुम्हाला जर आहे ना इंग्रजी शिकायची आहे, का शिकायची आहे, तुमच्या मनातून आवाज येतो का, ते पहिल्यांदा शोधा. तुम्हाला जॉब पाहिजे, कोणती जॉब पाहिजे, ओके, तुम्हाला आराम पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, ओके, पैसे पाहिजेत, कोणतीही गोष्ट पाहिजे, त्याच्यासाठी इंग्रजी गरजेची आहे. पण का आहे त्याच्यावर विचार करा. ठीक आहे, तुम्हाला उत्तरं मिळतात, तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तुमच्याकडे तुमच्या हातात सगळं जग आहे, आता तुमच्या समोर जग आहे, त्याच्यामुळे तुम्ही शोधू शकता इंग्रजी का गरजेची आहे. या जगामध्ये जर तुम्हाला पैसे पाहिजेत, तुम्हाला तुमचं घर पाहिजे, गाडी पाहिजे, जे पण पाहिजे, जॉब्स पाहिजे, मोठी जॉब पाहिजे, त्यासाठी इंग्रजी का गरजेची आहे ते तुम्हाला ते तुमच्या पुढे असणारी ती छोटीशी गोष्ट आहे ना ती सांगू शकते. आणि ते यावेळी ज्यावेळी तुम्हाला ते कळणार त्यावेळी मग तुमच्या मनातून आवाज येणार की अरे मला इंग्रजी शिकायची आहे. आणि ज्यावेळी मनातून आवाज येणार तेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला लागणार. ओके, शब्द तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहेत, वाक्य तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहेत, कारण तुम्ही आतापर्यंत वाचत आले आहात आणि तुमच्या पुढे पुस्तक आहे त्याच्यातून तुम्ही वाचणार आहात. फक्त एक गोष्ट नाही, जे म्हणजे की ते जे वाचणं असते त्याचा यूज कसा करायचा, त्यासाठी प्रॅक्टिस नाही. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी काय लागते, मेहनत लागते, आणि मेहनत करण्यासाठी मोटिवेशन लागते. त्याच्यामुळे आहे ना मी तुम्हाला सांगत असतो, स्वतःकडे विचार करा की मी हे कसं का करत आहे, का करत आहे, आणि त्याच्यानुसार अभ्यास करत जा. ओके, आता जे विद्यार्थी खूप छोटे आहेत तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त माझ्यासोबत दररोजचा दररोज अभ्यास करायचा, 1 तास देत जा, तुम्हाला 100% इंग्रजी बोलता येणार. ठीक आहे, आणि क्लासच्या आखरीला मी गोष्ट सांगत असतो म्हणून आखरीपर्यंत राहायचं, झोपी गेले तर गोष्ट पुन्हा मिळणार नाही तुम्हाला. तर मग बघा, आपली ॲक्शन सेंटेन्स सुरू होते. ॲक्शन सेंटेन्स म्हणजे काय असते, ॲक्शन म्हणजे काय असते, ॲक्शन म्हणजे त्या वाक्यामध्ये क्रिया होत असते, काय ना काय ते क्रिया होत आहे. आता क्रिया म्हणजे काय असते, तर माझा हा हात इथून इथपर्यंत गेला म्हणजे काय, काय ना काय तर मी एक क्रिया केलेली आहे, ॲक्शन केलेली आहे. तसंच कोणत्याही वाक्यामध्ये कोणती ना कोणती तर क्रिया होते. आता बघा, एक मी वाक्य म्हणतो, मी शिक्षक आहे, या वाक्यामध्ये कोणती क्रिया झाली, कोणतीच नाही झाली. का, तर मी शिक्षक आहे, अरे जे रिअल आहे ते सांगत आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, जे रिअल आहे ते सांगत आहे. ओके, कोणती ॲक्शन झालेली नाही. ठीक आहे, पण मी पळत आहे,
मग याच्यात कोणती क्रिया होत आहे? पळण्याची. मी जर फोन लावलो कोणाला आणि म्हणलो मी पळत आहे, तर त्याने विचार काय करणार की मी पळायलो. ओके. आता तुम्ही विचार करत नाही कारण मी तुमच्या समोर एक वाक्य सांगलेलं आहे. पण जर तुम्हाला फोनवर सांगलं असेल नाही तर मी पळत असेल तरच म्हणणार ना मी पळत आहे, मी उडी मारत आहे, ओके, मी झोपत आहे. हे कधी म्हणणार? जर ती क्रिया करत असेल तर. म्हणून ॲक्शन सेंटेन्स त्या प्रकारचे वाक्य असतात ज्याच्यात ॲक्शन होत असते, क्रिया होत असते. यांना ॲक्टिवाइज पॅसिवाइज मध्ये ॲक्टिवाइज सेंटेन्स पण म्हणत असतात. ॲक्टिवाइजचा पार्ट आहे हा. मग या सेंटेन्सला पाठ करण्यासाठी तुम्ही काय करायचं माहिती आहे का? यांचे तुकडे करायचे. एकूण 35 वाक्य आहेत. याचे जे तुकडे तुम्ही करणार आहात ते पहिल्यांदा 12 वाक्यामध्ये आहेत. म्हणून पहिल्यांदा 12 वाक्य पाठ करा तुम्ही. पुढील वाक्य नंतर करूया. पण पहिल्यांदा तुम्ही 12 वाक्य पाठ करा जे तुम्हाला टेन्स सेंटेन्स पाठ करायला मदत करते. त्याच्यासोबत सिंपलमध्ये सिंपल प्रेझेंट आणि पास्ट आणि फ्युचर. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचे जे वाक्य असतात ते खूप अवघड असतात कारण त्याचे जे 14 प्रकार असतात त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लगेच दिसत नाही. म्हणजे कन्व्हर्जन असते तिथून तुमचे मार्क जाऊ शकतात. ते मार्क तुमचे जाणार नाहीत. बाकीच्या टेन्सची जी वाक्य आहेत त्या प्रत्येक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतो. तो कसा चेंज होत असतो त्याला म्हणतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. त्या चॅप्टरमध्ये मार्क जाणार नाही. तुम्हाला वाक्याचे क्वेश्चन कसा बनवायचा, निगेटिव्ह क्वेश्चन कसा बनवायचा, कन्व्हर्सेशनमध्ये मदत होणार, इंटरव्ह्यूमध्ये मदत होणार. कारण एक क्वेश्चन विचारला की त्याचं उत्तर, क्वेश्चन म्हणजे 2+1 आणि आन्सर म्हणजे 1+2. ओके. निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे 2+1+3 आणि निगेटिव्ह आन्सर म्हणजे 1+2+3. आता हे कोणाला कळणार? मी काय म्हणलो 1 2 3 हे ते काय तर म्हणलेलं आहे ना, ते काय आहे? तर हे एक सूत्र आहे ज्याच्या मदतीने 140 वाक्य बनवू शकता. आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल नाही तर आठवत नसेल तुम्हाला, तर हे मी तुम्हाला जराशा दिवसा पहिले समजून सांगलेलं आहे. ओके. जी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण एका वाक्याच्या मदतीने 140 वाक्य बनवू शकता. आणि ती जर गोष्ट तुमच्याकडे नसेल तर माझा जो नंबर आहे 94 23 20 87 24 याच्या व्हॉट्सॲप नंबरवर मला एक मेसेज करा. म्हणा की सर मला 140 वाक्य बनवण्याची पद्धत माहीत नाही. मग मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करणार. ठीक आहे. कसं असते माहिती आहे का? तुम्ही ग्रुपवर सेंड केला तर मला मिळत नसतो, नाही तर खूप विद्यार्थी लाजत असतात. लाजू नका. कधीपर्यंत लाजणार? हां. मी तर इतका फ्री असतो, काय रागात बी नसतं. कोणते शाळेतले ट्युशनमधले सर होते, इतके रागामध्ये बघायचे की त्यांना उत्तर द्यायलाही भीती वाटायची. प्रश्न विचारणं तर सोडूनच टाका. पण मी खुश कसं का राहतो, स्माईल कसं का देत असतो? एक तर मला खुश राहावं वाटते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला भीती वाटावी नाही म्हणून. म्हणून घाबरायचं नाही, काय नाही, मी कोणाला काय म्हणणार नाही. फक्त स्वतः दररोजचा दररोज अभ्यास करायचा. जरी तुम्ही मागे राहिले अभ्यासामध्ये तरी मी तुमच्यासोबत आहे. फक्त दररोजची दररोज मेहनत करायचा. तुम्ही कन्सिस्टंट राहत जा. एका दिवशी खूप काय अभ्यास केला सर मी आता लई वाक्य पाठ केले, दुसऱ्या दिवशी काय केलं नाही ते काही कामाचं नाही. दररोज जरा जरासं करत जा. ठीक आहे. तर मग बघा, जे वाक्य सुरू आहे ते आहेत कंटिन्यूजचे. कंटिन्यूजमध्ये 3 असतात: कंटिन्यूज प्रेझेंट, कंटिन्यूज पास्ट आणि कंटिन्यूज फ्युचर. मग याचे 3 वाक्य आहेत: आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग. एम वॉज शाल बी. आता ज्या ठिकाणी एम येतो, इथे दिसत आहे तुम्हाला एम, ज्या ठिकाणी एम येतो त्या ठिकाणी येते त्याचे अजून 2 शब्द जे आहेत इज, आर. मग यांना एकत्र काय म्हणतो आपण? एम इज आर. ठीक आहे. नंतर वॉज, याला एकत्र काय म्हणायचं? वॉज वेअर. आणि शाल, याला शाल आणि विल. शाल ज्या ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी विल हा एलपीओ येत असतो. सब्जेक्ट चेंज करा फक्त. वॉज आला की वेअर. कोणता वेअर? पण वेअरची स्पेलिंग टाईप करा बरं, बघूया किती जणांना येणार. येत नसेल तरी टाईप करा, कारण मिस्टेक होऊ द्या, मग तुम्हाला आयुष्यभर ध्यानात राहणार आणि आता स्पेलिंग पाठ होणार. पण जर तुम्ही लिहिली नाही तर नंतर पण तुमची मिस्टेक होऊ शकते. ओके. पाठ करा. वेअरची स्पेलिंग टाईप करा. इथे जे वेअर सांगत आहे मी, वॉज वेअर, हा वेअरची स्पेलिंग टाईप करा सर्वांनी फास्ट. ओके. इथं खुर्चीवर बसत आहे पण ठेका देत नाही. समोर इथे येऊन असं थांबत आहे. सगळे आले क्लासमध्ये? ओके. हे जुन्या ग्रुपमधून नाहीत वाटते कोणी. करेक्ट. खूप जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, जे की आहे WERE वेअर. आणि नंतर आहे एम इज आर. आता याचे सब्जेक्टनुसार कसे बदल होतात, कोणत्या सब्जेक्टसोबत कोणता हेल्प यूज करायचा, याच्याबद्दल तर मी माहिती तुम्हाला देणारच आहे. पण सगळ्यात पहिले आता तुम्ही पाठ करा हे 3 वाक्य. माझ्यानंतर म्हणा तुम्ही. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. पुन्हा म्हणा. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो.
आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. तुम्हाला पहिले पण सांगलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो की जे जे क्लासेस आहेत ना, याच्यामध्ये मी एकूण 200 वाक्य शिकवत असतो स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये. तुम्हाला जर जास्त काही वाक्य होत नसतील, जसं मागच्या 3 वाक्यांमध्ये मी तुम्हाला त्याचे 41 कसे बनवायचे ते शिकवलो, ते 41 वाक्य कसे बनवायचे ते जर डोक्यावरून निघून गेलं असेल तर चिंता करू नका, ते 3 वाक्य पाठ करा. आज या 3 वाक्यांचे 41 41 41 म्हणजे जवळपास 400 वाक्य कसे बनवायचे ते शिकवणार. पण जर ते जरी समजत नसतील तर हे 3 वाक्य तर तुम्ही पाठ करायचे. ओके, हे 3 वाक्य त्याचा अर्थ, कारण सर्व काही बेस हा आहे, सर्व काही गोष्टी याच्यावर डिपेंड आहेत. म्हणून जरी तुम्हाला आता कळालं नाही आणि उद्या माझी पद्धत जाऊन कळाली तरी हे वाक्य पाठ आहेत म्हणून तुम्ही जास्त वाक्य बनवू शकणार. ठीक आहे, म्हणून पहिल्यांदा हे वाक्य पाठ करा, नाही तर पद्धत जरी उद्या कळाली तर हे वाक्य पाठ नसतात म्हणून तुम्हाला काही फायदा होणार नाही. म्हणून जास्त करण्याशिवाय जितकं होते तितकं आपण मजबूत करायचं. ओके, कळालं? एक्झाम्पल द्यायचं बघा. सर हो, आता बघा तान्वी मॅम, वेअर WHERE वेअर पण होतो, पण काय आहे माहिती आहे का, WHERE वेअर म्हणजे कोठे, हा एक WH वर्ड आहे. आणि मी इथे जो विचारत आहे तो आहे वॉज वेअरचा. या वाक्यामध्ये जे आहे ना, आय वॉज प्लेइंग, ते वॉज वेअर WERE वेअर आहे, ते आहे हेल्पिंग वर्ब. मग आय वॉज प्लेइंग, यू वेअर प्लेइंग, इथे जो वेअर यूज करता तो आहे WERE वेअर, तो हेल्पिंग वर्ब आहे. उच्चार सेम आहे पण स्पेलिंग वेगळी आहे. आणि WHERE वेअर हा WH वर्ड आहे, जो की तुम्हाला आहे ना प्रश्न विचारण्यासाठी मदत करतात. म्हणजे की वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस, तर कुठे जात आहेस हे असं आहे. पण तेच जर तुम्ही आहे ना कंटिन्युअस पास्ट मध्ये विचारलं तर ते वाक्य असं होते, वेअर वेअर यू गोईंग, तू कुठे जात होतास. वेअर वेअर डबल होते, पण पहिला वेअर आहे WHERE आणि दुसरा वेअर आहे WERE. ओके, म्हणून या प्रकारे हे उच्चारामध्ये आहे पण स्पेलिंगमध्ये बदल आहे आणि अशा ठिकाणी मार्क जाऊ शकतो. म्हणून हे वाक्य तुम्ही ध्यानात ठेवत जा. ओके, येस. मग बघा, आता पहिलं वाक्य आहे आय एम प्लेइंग. आय एम प्लेइंग म्हणजे मी खेळत आहे. याचे 10 वाक्य बनवायचे तर चेंज करायचा सब्जेक्ट. इथे आहे सब्जेक्ट आय. आय म्हणजे मी, आय म्हणजे मी. मग आय एम प्लेइंग, आय सोबत यूज केलेला आहे हेल्पिंग वर्ब एम. काय यूज केला आहे? एम. तर कसं आहे माहिती आहे का, आय हा जो सब्जेक्ट आहे हा एक वेगळीच गोष्ट आहे, वेगळीच बाब आहे. म्हणजे काय असते तर आय सोबत जे तुम्ही आय सोबत जे तुम्ही हेल्प वर्ब यूज करता ते बाकीच्या सब्जेक्टपेक्षा खूप काही वेगळे असतात. आता जे हेल्पिंग वर्ब पार्ट करतात ते या प्रकारे आहेत बघा. डू डज, डीड, शाल विल, ॲमिजार, वॉज वेअर, हॅव हॅज, हॅड, या प्रकारेच पाठ करताना. आता ज्यांना पाठच नाही त्यांना काही कळणार नाही सर कोणत्या प्रकारे करता, पण ज्यांना पाठ आहेत ते याच प्रकारे केले आहे, कारण खूप ठिकाणी असंच म्हणत असतात, हो की नाही. म्हणून आता हे हेल्पिंग वर्ब आहे ना, मी तुम्हाला आता देतो. याच्यामध्ये एक ट्रिक आहे सर्व काही पाठ करण्याची, ती कोणती आहे त्याकडे बघू. बघा, आता मी इथे स्क्रीनवर टाईप करतो म्हणजे की तुम्हाला हे पाठ करण्यासाठी मदत होईल आणि स्क्रीनवर मोठ्या अक्षरामध्ये दिसणार पण. एक खूप सोपी ट्रिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व हेल्पिंग वर्ब्स कसे ध्यानात ठेवायचे, कोणत्या सब्जेक्टसोबत कोणता हेल्प वर्ब यूज करायचा ते कळणार. बघा, एकूण आहेत हेल्पिंग वर्ब्स 7 जोड्यामध्ये. जोड्या, जोड्या जुळवा, नाही जोड्या लावा. डू, डज, डीड, शाल, विल, नंतर एम, वेट सेकंड, इज, आर, वॉज, वेअर, नंतर ओके ओके एक सेकंड ना, हॅव, हॅज आणि हॅड. झाले का 7 जोड्या? बघू दे, झाले. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले काय आलेलं आहे, सगळ्यात पहिले काय आलेलं आहे, डू. ओके, त्याच्यानंतर इथे डीड, सगळ्या लाईनच्या पहिल्यांदा म्हणत आहे. शाल, इथे बघा एम, वॉज, हॅव, हॅड. कळालं? स्क्रीनवर बघा, डू, डीड, शाल, एम, वॉज, हॅव,
हॅड. तुम्ही असंच पाठ केलं आहे, डू डज डीड शॅल विल ॲमिजार वॉज वेअर हॅव हॅज हॅड. याला असं कधी म्हणलं का डज डू? याला कधी म्हणलं का विल शॅल? शॅल विल म्हणता. विल शॅल म्हणलं जरासं वेगळं वाटते, काही चुकीचं नाही, वेगळं वाटते कारण तसं म्हणून सवय नाही. वेअर वॉज म्हणले का नाही वॉज वेअर म्हणता. इज ॲम आर म्हणलं का नाही ॲम इज आर म्हणत असता. ते तसं म्हणून सवय झाली आहे. म्हणून सगळ्यांचा जो पहिला आहे तो पहिल्या सब्जेक्ट सोबत घ्यायचा. सगळ्यांचा जो पहिला आहे तो पहिल्या सब्जेक्ट सोबत घ्यायचा. ए बोट गायब नको इकडे. ओके, पहिला सब्जेक्ट कोणता आहे? आय. मग आय डू, आय डीड, आय शाल, आय एम, आय वॉज, आय हॅव, आय हॅड. किती सोपं आहे. ओके, तुमचा कधीच मार्क जाणार नाही यानुसार तुम्ही पाठ करा. त्याच्यानंतर बघा मग आता यस कोणाच्या आखरीला आहे ते बघू. बघा, डचच्या आखरीला यस आहे. इज, वॉज, हॅज. आता मी जे अंडरलाईन केलो त्याच्याकडे बघा. डचच्या आखरीला यस आहे, नंतर इजच्या, वॉजच्या आणि हॅजच्या. ज्या ज्या वर्बच्या आखरीला यस आहे ते यूज करायचा. ही, शी, इट आणि बॉय सोबत. कोणासोबत? ही, शी, इट आणि बॉय सोबत. आता काही होणार नाही. ठीक आहे, बघा हे बोर्ड पण गॅप झालं नाही. ओके, कसं असते, परफॉर्मन्स आणि क्वालिटी म्हणून दोन गोष्टी असतात. क्वालिटीवर क्लिक केलं की यानुसार बटणं येतात, सगळं काही नीट राहते. तर यस ज्याच्या आखरीला ते यूज करायचं ही, शी, इट आणि बॉय सोबत. मग ही, शी, इट आणि बॉय सोबत ही डज, शी डज, इट डज, बॉय डज. ही इज, शी इज, इट इज, बॉय इज. ही वॉज, शी वॉज, इट वॉज, बॉय वॉज. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, बॉय हॅज. हे तर झाले हेल्पिंग वर्बचे. त्यानंतर मग आता उरलेले सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल यू, वी, दे, बॉईज, यांच्यासोबत काय यूज करायचे? जे उरलेले आहेत ते यूज करा. मग आता आय सोबत डू आणि ही, शीट आणि बॉय सोबत डज उरलेले. आता डजला उरून काय आहे? डू आहे, ते बाकी सगळ्यांसोबत. मग आय डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, वी डू, दे डू, बॉय डज, बॉयज डू. डीड एकटा आहे ना. आता मला सांगा, दोन लेकरं असते तर एकाला मम्मी आणि दुसऱ्याला पलाट करतात. तीन असले तर मोठ्याला मम्मी, सगळ्यात छोट्याला पप्पा, मधल्याला विसरून जातात. ठीक आहे, तर यानुसार लाड असतो. पण एकच लेकरू असेल तर त्याला सगळेजण लाड करतात. ओके, एकटा आहे म्हणून. ओके, लाडका. मग त्यासारखं डीड आहे म्हणले की सगळ्या सब्जेक्ट सोबत एकच येतो डीड. मग आय डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, वी डीड, दे डीड, बॉय डीड, बॉयज डीड. शाल विल म्हणलं तर मग यानुसार याची प्रॅक्टिस करायची. आय आणि वी सोबत शाल येतो, बाकी सगळ्यांसोबत विल. पुन्हा एका, आय आणि वी सोबत शाल येतो, ज्या बाकी सगळ्यांसोबत विल. ज्या सब्जेक्टमध्ये स्वतःबद्दल बोलतात त्यासोबत शाल यूज करायची, शाल पांघरून घ्यायची. ओके, ती. मग आय म्हणजे मी, स्वतःबद्दल बोलता आय शाल. यू, ही, शी, इट याच्यासोबत याच्यामध्ये स्वतःबद्दल बोलता का नाही, दुसरा आहे. नंतर वी म्हणजे आम्ही, स्वतःबद्दल बोलता म्हणजे वी शाल. दे, बॉय दुसरा म्हणजे विल. मग आय शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, वी शाल, दे विल, बॉय विल, बॉयज विल. यानंतर येतो ॲम इज आर. आय सोबत ॲम, मग राहिला इज आणि आर. इजच्या आखरीला यस आहे म्हणजे ही, शी, इट आणि बॉय, बाकी सगळ्यांसोबत आर. मग आय ॲम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. हे मी सर्व सांगत आहे कारण तुम्हाला सुरुवातीला मदत व्हावी. लास्ट पर्याय असतो पाठांतराचा. असा कधीच विचारू करू नका की हे जे ट्रिक्स आहेत ते तुम्हाला बोलण्यासाठी मदत करतील. ग्रामरमध्ये जर आहे ना इतकं काही लिहून लिहून सूत्रपाठ करून बोलता आली असती तर सगळी MPSC पास झालेली इंग्रजी बोलायला लागले असते. बोलत नाहीत, अजूनही क्लासला येतात का? असं पाठ करून इंग्रजी बोलता येत नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते, वाक्य बोलावं लागतात. मला कसं काय म्हणता येते ही इज, दे आर, बॉय इज? कारण की मी म्हणलेलं आहे आय एम टीचर, यू आर टीचर, ही इज टीचर, शी टीचर. हे मी 100 वेळेस म्हणलो, माझ्या तोंडाला प्रॅक्टिस झाली. आय सोबत ॲम, ही सोबत इज आणि बॉईज सोबत आर असं यूज करायचं म्हणून. ओके, आणि त्यामुळे बॉईज म्हणलो बरं का, नाही तर म्हणशाल सर बॉय सोबत इज येते. तर यानुसार मी म्हणलेलं आहे, यानुसार प्रॅक्टिस केलेलं आहे म्हणून मला पाठ झालं. मी असं सूत्राचं नाही, हे तुम्हाला मदत व्हावी. कधी आठवलं नाही, प्रॅक्टिस करताना कळालं नाही, आठवलं नाही, एक्झाममध्ये मदत आहे, तिथं काही आठवत नाही, तर या ट्रिक्स कामाला यावा म्हणून सांगत आहे. पण तुम्हाला इंग्रजी बोलायची आहे तर प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आता सांगतो. वॉज वेअर, आय वॉज, यू वेअर, आय वॉज, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, वी वेअर, दे वेअर, बॉय वॉज, बॉयज वेअर. हॅव हॅज,
आय हॅव, यू हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, वी हॅव, दे हॅव, बॉय हॅज, बॉयज हॅव. हॅड सेम टू सेम सर्वांसोबत. आय हर्ड, यू हर्ड, यू हर्ड, ही हर्ड, शी हर्ड, इट हर्ड, वी हर्ड, दे हर्ड, बॉय हॅज, बॉयज हर्ड. सगळ्यांसोबत हड हड म्हणून टाकायचं. ठीक आहे, झालं पाठ. चला मग पुढच्या याच्यावर जाऊया आता. बघा, मग आय एम प्लेइंग, आय सोबत ॲम येते. यू आर, यू आर, ही शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज, बॉईज आर. अर्थ आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. यू म्हणजे तू, यू आर प्लेइंग, तू खेळत आहेस. यू म्हणजे तुम्ही, यू आर प्लेइंग, तुम्ही खेळत आहात. ही म्हणजे तो, मग ही इज प्लेइंग, तो खेळत आहे. शी म्हणजे ती, मग शी इज प्लेइंग, ती खेळत आहे. इट म्हणजे ते, मग इट इज प्लेइंग काय ते सांगा. इट इज प्लेइंग, ते खेळत आहे. ठीक आहे, यासारखे मग वी म्हणजे आम्ही, वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहोत. दे म्हणजे ते, मग दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. बॉय म्हणजे मुलगा, बॉय इज प्लेइंग, मुलगा खेळत आहे. बॉईज म्हणजे मुले, बॉईज आर प्लेइंग, मुले खेळत आहेत. याच्यासारखे आता हे जी वाक्य आहे ही होकारात्मक आहे, मी खेळत आहे म्हणून. जर नाही खेळत असाल तर काय म्हणायचं, मी खेळत नाही. याला इंग्रजीतून म्हणण्यासाठी नॉटचा यूज करावा लागतो. कधीही वाक्याला नकारात्मक करायचं तर नॉटचा यूज करायचा, पण कुठेही करायचा. आयच्या नंतर नॉट लावायचा, ॲमच्या नंतर, प्लेइंगच्या नंतर, की नवीन कोणता तर हेल्पिंग वर्ब घ्यायचा. तर कधी नॉट हेल्पिंग वर्बच्या नंतर लावायचा असतो, आणि इथे पहिल्यापासून दिलेला आहे म्हणून आय एम नॉट प्लेइंग. 10 वाक्य सेम टू सेम, आता काहीच बदल होणार नाही. आय सब्जेक्ट बदलला की एम बदलणार, दुसरं सगळं काही सेम राहणार. मग आय एम प्लेइंग, आय एम नॉट प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, ही इज नॉट प्लेइंग, शी इज नॉट प्लेइंग, इट इज नॉट प्लेइंग, वी आर नॉट प्लेइंग, दे आर नॉट प्लेइंग, बॉय इज नॉट प्लेइंग, आणि बॉयज आर नॉट प्लेइंग. बघा, आय एम, यू आर, ही, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर. हेल्पिंग वर्ब बदलले नाही, सब्जेक्टनुसार ते तसेच आहेत. जरी वाक्य होकारात्मक असो, नकारात्मक असो, त्याचा क्वेश्चन तयार करू की वाक्याला फेकून टाकू तुम्ही. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब बरोबर सब्जेक्ट सोबत तसेच येत असतात. ओके, पहिल्या वाक्याचा अर्थ आहे आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाही. यू म्हणजे तू, मी खेळत नाही तुला काय होणार, तू खेळत नाहीस. यू आर नॉट प्लेइंग, तू खेळत नाहीस. यू म्हणजे तुम्ही, यू आर नॉट प्लेइंग, तुम्ही खेळत नाही. ही म्हणजे तो, ही इज नॉट प्लेइंग, तो खेळत नाही. शी म्हणजे ती, शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाही. इट म्हणजे ते, इट इज नॉट प्लेइंग, ते खेळत नाही. वी म्हणजे आम्ही, वी आर नॉट प्लेइंग, आम्ही खेळत नाही. दे म्हणजे ते, दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाही. बॉय म्हणजे मुलगा, बॉय इज नॉट प्लेइंग, मुलगा खेळत नाही. बॉईज म्हणजे मुले, बॉईज आर नॉट प्लेइंग, मुले खेळत नाहीत. आता हे जे तुमच्या समोर वाक्य दिसत आहेत चार, हे मागेच्या मागे, तुमच्या समोर म्हणजे माझ्या मागे. ओके, माझ्या मागे जे तुम्हाला चार वाक्य दिसत आहेत, या चार वाक्यांमध्ये तुम्हाला आता दिसतील का, बघूया एक्सपेरिमेंट करून. दिसतात, रोडला दिसणार नाही. ओके, तर हे जे माझ्या मागे तुम्हाला वाक्य दिसत आहेत, या वाक्यांमध्ये तुम्ही कोणतं सूत्र यूज केलं आहे ते टाईप करून दाखवा बरं मला. टाईप करा आता लगेच, कोणतं सूत्र यूज केलं आहे. आता दिसत असतील वाक्य. ओके, आलं का, बघा. तर कालच्या सेमिनारमध्ये, कालच्या क्लासमध्ये मी सांगलेलं होतं याच्यासाठी सूत्र यूज करायचं असते. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब, 3 म्हणजे नॉट. हे वाक्य बनले मग 1 2 आय एम, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब. 1 2 3 आय एम नॉट, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि नॉट. 2 1 एम आय, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट. 2 1 3 एम आय नॉट, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नॉट. बघा आता याच्या पुढे जे प्लेइंग लिहिलेलं आहे ते सर्व वाक्यांमध्ये सेम आहे. प्लेइंग जे लिहिलेलं आहे ते सर्व वाक्यांमध्ये सेम आहे. चेंज झालेला भाग कोणता आहे, स्टार्टिंगचा, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब. जे सूत्रासारखेच आहेत. 1 2 आय एम, 1 2 3 आय एम नॉट, 2 1 एम आय, 2 1 3 एम आय नॉट, 1 2 1 2 3 2 1 2 1 3 आय एम नॉट, एम आय नॉट. आता तुम्ही फक्त एकच चेंज करा, जिथे जिथे एम लिहिलेलं आहे त्या त्या ठिकाणी वॉज लिहा आणि हे चार वाक्य लिहून दाखवा. ज्या ज्या ठिकाणी एम लिहिलेलं आहे त्या त्या ठिकाणी वॉज लिहा आणि हे चार वाक्य लिहा, जसे तसे लिहा. स्टार्ट करा.
फास्ट. ज्या ज्या ठिकाणी एम आहे त्या त्या ठिकाणी वॉज लिहायचं. WAS वॉज, WAS वॉज, तो वॉज लिहा. ओके. बरोबर. काय म्हणलं मग? आय एम नॉट, एम आय नॉट. एमच्या ठिकाणी वॉज लिहायचा. आय वॉज प्लेइंग लिहा मग. आय वॉज प्लेइंग, आय वॉज नॉट प्लेइंग, वॉज आय प्लेइंग, वॉज आय नॉट प्लेइंग. सेम टू सेम. आता एमच्या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं? शाल लिहायचं. शाल लिहा फक्त, शाल. आणि प्लेइंगला बी लावा. म्हणजे प्लेइंग जिथे जिथे लिहिता त्या ठिकाणी त्याच्या पुढे फक्त बी लिहा. प्लेइंगच्या पहिले बी लिहायचं आहे, ठीक आहे. आणि एमच्या ठिकाणी शाल लिहा. 4 वाक्य लिहून दाखवा. हम्म, बरोबर आहे. तर एमच्या ठिकाणी शाल लिहायचं आहे. आय एम, आय शल. आय एम नॉट, आय शल नॉट. एम आय, शल आय. एम आय नॉट, शल आय नॉट. इतकं आलं. आता प्लेइंगच्या पहिले बी लिहा म्हणलं होतं. मग आय एम होतं इथं आय शाल झालं. आय शाल बी प्लेइंग. आय शल नॉट बी प्लेइंग. शल आय बी प्लेइंग. शल आय नॉट बी प्लेइंग. मग 4 वाक्य असे बोलले. आय शॅल बी प्लेइंग, आय शॅल नॉट बी प्लेइंग, शल आय बी प्लेइंग, शल आय नॉट बी प्लेइंग. झाला आजचा क्लास. ओके. किती लवकर तुम्ही हे सगळे वाक्य बनवले बघा, विचार करा. I am playing, I am not playing, am I playing, am I not playing? I was playing, I was not playing, was I playing, was I not playing? I shall be playing, I shall not be playing, shall I be playing, shall I not be playing? हे वाक्य पाठ होऊनच जमत नाही. पण ज्या विद्यार्थ्याने वाक्य पहिल्यापासून पाठ आहेत, तुम्ही याच्यामध्ये नवीन वाक्य बनवत आहात का? कालचा होमवर्क कंप्लीट केला का? वेगवेगळे तुम्ही तुमच्या मनाने 4 वाक्य 10 वाक्य लिहिले का एका एकाचे? ओके, असे 40 वाक्य लिहिले. आता आजच्या वाक्याची तुम्ही दररोज असे नवीन वाक्य लिहिता. स्वतःहून एक वाक्य लिहायची. यांना कोणत्या स्टोरीमध्ये टाकता येते का, यांना बोलताना यूज करता येतो का, नाही तर कन्व्हर्सेशन तयार करायचं. एक क्वेश्चन लिहायचा. आर यू गोईंग? यस आय एम गोईंग. वेअर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू हॉस्पिटल. सगळे आहेत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचेच वाक्य. ओके. फक्त ठीक आहे. मग याच्यामध्ये काय चूक आहे? तुम्हाला या टेन्सवरचं वाक्य बनवायचं होतं, कन्व्हर्सेशन बनवू शकता तुम्ही याच्यावर. फुल काय अवघड नाही. फक्त त्यासारखं तुम्हाला विचार करण्यासाठी आयडिया पाहिजे होता, जे मी आज दिलो. उद्यापासून सर्वांचे असे होमवर्क आले पाहिजे. दररोज 100-200 वाक्य आपल्या ग्रुपवर पडलेच पाहिजे. माझ्याकडे आता एकही मला कॉल येत नाही की सर ग्रुपवर खूप मेसेज येत आहेत. पहिले माझ्याकडे खूप कॉल यायचे की सर ग्रुपवर खूप मेसेज येत आहेत, ग्रुप बंद करा, मेसेजेस बंद करा, मेसेज बंद करा, डिलीट करा मेसेज. मी म्हणलो करणार नाही. का? कारण की तुमचे जे मेहनत आहे ते दुसऱ्यांनाही दिसायला पाहिजे ना. पण आता सगळेजण आहे ना आरामानं झोपी गेले दिवाळीचे. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये अशी ताकद आली पाहिजे. सुस्त झाले तुम्ही. दररोज तुमचे 100-100, 200-200 वाक्य आले पाहिजे. ओके. मजाक नाही. मजाक करण्यासाठी कोणी कोणी हाय हाय पाठवतो. ओके. हाय, हॅलो, हॅलो 100 वेळेस, 700 वेळेस. 700 वेळेस तुम्ही हाय पाठवण्याशिवाय फक्त एक शब्द 10 वेळेस करून असे तुम्ही 70 शब्द जर टाईप केले तर एका दिवसात तुम्हाला 70 पाठवणार नाही का? म्हणजे जी मेहनत तुम्ही दुसरीकडं लावून फक्त दुसऱ्यांचा मार खाता, ओके, शिव्या खात असता, नाही तर दुसरे तुम्हाला रागवतात, तितकीच मेहनत जर तुम्ही जरा दुसऱ्या अँगलने लावली तर दुसरे तुमची तारीफ करतात. तुम्ही खुश होता. आनंद फक्त इतकाच आहे की जेव्हा तुम्ही आहे ना खोडकरपणा करता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा आनंद मिळतो, नंतर दुःख मिळते. आणि जेव्हा तुम्ही इकडे अभ्यासाच्या मार्गावरून जरासं वाक्य टाईप करायचा प्रयत्न करता तेव्हा दुःख ते स्वतः काहीतरी वाटते. काय दुःख आहे की मला काय माहित नाही, उगा मेहनत वाटते. पण आनंद मिळतो नंतर. ओके. आनंद नंतर मिळत असतो आणि तो जास्त वेळ टिकून राहतो. ठीक आहे. कारण एकाकडून नाही, सगळीकडून. जे जे तुम्हाला रागवतील, मम्मी पप्पा रागवतात, सरांचा फोन आलता का गोंधळ करायला, सर रागवतात काय रे गोंधळ करतो तू, तेच सर तुझी तारीफ करणार, आई वडील करणार, सगळेजण करणार, ग्रुपमधले बाकीचे म्हणणार वाव व्हेरी गुड, इतके शब्द टाईप केले का, इतके वाक्य टाईप केले का. ओके. दुसऱ्यांना तुम्ही प्रेरित करणार. म्हणजे जी एनर्जी एकीकडे लावण्याशिवाय दुसरीकडे लावू शकता. आणि आता इलेक्शन सुरू आहे. जे राजकीय पार्टीचे जे पण काही तुम्ही लिंक सेंड करता करू नका. आपला क्लास इंग्रजीचा आहे. ओके. मला दुसरीकडे काय फसवू नका. कुठून कुठून लिंक शोधून काढताय की हे करा ते करा, इकडून वायफाय फ्री मिळत आहे, हे मिळत आहे, ते मिळत आहे, मग एक काय तर लॅपटॉपचं लिंक टाकली होती. टाकत जाऊ नका. अभ्यासाचा ग्रुप आहे तुमच्या मोबाईलमध्ये, 100 दुसरे ग्रुप असतील त्याच्यावर टाकत जा. ओके.
मला आहे ना ग्रुपमध्ये लिंक मेसेज बंद करा वाटत नसतात, पण तुमच्यामुळे करायला लागलो तर मग कसं होणार, तुम्ही वाक्य कसे टाईप करणार. ओके, म्हणून आता पुन्हा एकदा सांगत आहे, नाव घेणार नाही विद्यार्थ्याचं, फक्त सांगणार तुम्ही इतकी मेहनत करून 2-3 ग्रुपमध्ये जे ते लिंक सेंड केली, जर तुमची पार्टी असेल ती, तुम्ही जर नेते बनणार असाल तर मला माफ करा, तुम्ही तुमचा नवीन ग्रुप तयार करा, तिथे टाकत जा. ओके, हे इंग्रजीचा ग्रुप आहे, स्पोकन इंग्लिशचा आहे, याच्यावर इंग्रजी रिलेटेड मी गोष्टी टाकणार. तुम्ही तुमचा होमवर्क सेंड करत जा, व्हिडिओ सेंड करत जा. ओके, आता मागेच साक्षी यांनी ओके किती चांगल्या पद्धतीने व्हिडिओ तयार केले, मोलराजे यांची खूप प्रोग्रेस झाली आहे, मी बघलो स्टार्टिंगपासून इतक्या चांगल्या प्रकारे आहे ना प्रॅक्टिस करत असतात. ओके, आणि कॅमेरा आहे ते नीट ठेवतात, आणि हे खूप चांगल्या गोष्टी आहेत, कारण आता हे आधुनिक जग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कॅमेरा कसा हँडल करायचा ते पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता जराशा दिवसा पहिले आहे ना एका ऑफिसमध्ये काय झालं, आता आमच्या वडिलांच्याच ऑफिसमध्ये झालं, त्यांचे जे सुपरवायझर होते त्यांनी सांगलं त्यांना की तुम्ही आहे ना व्हिडिओज तयार करायचा, सोशल मीडियावर अवेअरनेस टाका की इलेक्शनमध्ये असं वागा तसं वागा, म्हणजे की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पण सांगत आहेत तुम्ही असं काम करत जा, कारण सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे. म्हणून एकदा जर तुम्हाला आहे ना कसं कॅमेरासमोर बोलायचं हे पण कळालं, तर भविष्यात जर तुम्ही आहे ना कलेक्टर इथे झाले, तुम्हाला कॅमेरासमोर बोलावं लागणारच आहे. मग तेव्हा प्रॅक्टिसशिवाय आतापासून प्रॅक्टिस असेल तर तेव्हा काही भीती वाटणार नाही तुम्हाला, वाटणार का नाही, आणि तेव्हा मजेशीर तुम्ही बोलू पण शकणार. म्हणून आहे ना प्रॅक्टिस करा, सगळ्या गोष्टीचा विचार करत जा. इथे तुम्ही अभ्यासासाठी आला, एकामेकाला मदत करत जा, म्हणजे तुम्ही खुश राहणार आणि दुसरे पण खुश होणार. ओके, ठीक आहे, कळालं सर्वांना. यस, तर मग बघा आता वाक्य बरोबर टाईप केले. आता बघा जराशा विद्यार्थ्यांनी वाक्य टाईप करून पाठवले, ते ऑब्जेक्ट चेंज करत आहेत, कुठे वर्ब चेंज करत आहेत, खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहात. याच्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात ठेवत जा की तुम्ही अशी जी प्रॅक्टिस आहे ना ती दररोज करत जा. मी आता ही नावं बघतो, हे दररोज यांच्याकडून होमवर्क येत असतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. अशी सर्वांनी प्रॅक्टिस करत जा. जेव्हा सर्वजण करतील तेव्हा कोणाला एक वेगळा आयडिया येणार. आता हे जो मागचा आयडिया आहे तो सिद्धार्थ सरांना आला, एका माणसाने हा आयडिया आणला, याच्यावर मेहनत केली आणि आपल्या सगळ्यांना याचा फायदा होत आहे. ओके, म्हणून कोणत्याही एका व्यक्तीने जरी मेहनत केली तर त्या सगळ्यांना फायदा होत असतो. याच्यामुळे मी सर्वांना प्रॅक्टिस करा म्हणत आहे. ओके, आणि बघा आता एक वाक्य, एक रचना पाठ केली तर तुम्हाला सगळ्याची 40 वाक्य बनवता येतात की नाही. आता जर तुम्हाला WH वर्ड तयार करायचा तर या चारपैकी कोणतं वाक्य निवडाल. आवश्यक एक तिसऱ्या नंबरचं वाक्य निवडायचं. कोणतं? तिसऱ्या नंबरचं, कारण 3 हा आकडा आहे ना तो माझे जे आजोबा आहेत त्यांनी म्हणतात ते बरोबर नाही म्हणतात. ओके, 3 आकडा 3 करायचं नाही. पोळ्या बी भाकरी जर करत असेल 3 भाकरी केली नको नको, एक छोटा तर आहे ना भाकर तयार करत 3 करायचं नाही. मी म्हणलो ओके, घरी तयार करत होते, मी म्हणलो बाबा तसं काय नाही, 3 आकडा खूप शुभ आहे. ओके, आमच्या फॅमिलीसाठी. तर मा माझे पण जे यूट्यूब चॅनलचं आहेत ना ते त्याचनुसार 3च्या त्याच्यामध्ये वाढत असतात. ओके, कोणतीही गोष्ट बघली तरी, त्याच्यामुळं याच्यामध्ये बी 3 नंबर. आता हे कसं काय सांगलो मी तुम्हाला 3 असं आहे म्हणून, कारण हे मेमरीमध्ये कुठं तर ठीक जाऊन बसते. ओके, कारण तुम्हाला माहीत आहे एकदा काय झालं माहीत आहे, माझे पप्पा आता पहिल्यापासून क्लासेस घेत असतात. मी इतका एवढी उडसा जन्मलो जेव्हा जन्माच्या पहिल्यापासून घेतात. ठीक आहे, मी जन्माच्या पहिल्यापासून घेत असतात, पण मी जेव्हा पहिलीला नाही, बारावडी जाऊ द्या, 4 वर्षाचा जेव्हा होतो ना, 3 वर्षाचा 4 वर्षाचा, तेव्हापासून मला त्यांच्या क्लासमध्ये घेऊन जातात त्यांनी. तर ते नंतर नंतर काय झालं, त्यांनी एक मेथड पण सांगत होते, इमॅजिनेशन. ओके, मी तुम्हाला गोष्टी तयार करा, हे तयार करा, ते करा सांगतो ना, त्यांनी सांगत होते. तर सगळ्यांना म्हणले डोळे बंद करा, तुम्ही डोळे बंद करा, एक गोष्ट तुम्हालाही सांगतो. ओके, डोळे बंद करा म्हणलेत, आणि नंतर आता इमॅजिन करा एक पांढरा हत्ती दिसत आहे का, दिसला. हा, तर हा पांढरा हत्ती आता उडत 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 गेला. ठीक आहे, असं ते काय नाही करून आहे ना इमॅजिनेशन, मग त्याला लिंक कसं करायचं, त्याच्यानुसार अभ्यास कसं करायचा हे सांगतात त्यांनी. तर मग नंतर ते तसं म्हणले, त्यांनी सगळे काय सांगले, आणि ते मंत्रा म्हणले सगळ्यांना दिसला ना पांढरा हत्ती. मी छोडा होतो, मी म्हणलो नाही सर मला दिसला नाही. माझेच वडील आहेत, माझ्याच वडिलांचा क्लास आहे. आणि मी म्हणलो मला काय पांढरा हत्ती दिसला नाही, म्हणलो काळा हत्ती दिसला, कोणाला पांढरा हत्ती दिसलं. ओके, तर हे असं असते, अशाही गोष्टी होऊ शकतात अचानक वेगळ्या विरोधात्मक, त्याच्यामुळं चिंता करायची नाही, अभ्यास करत राहायचा. ओके, त्यांच्यात मुलांनी म्हणलं पांढरा ते दिसला नाही म्हणून, त्याच्यामुळं कधी प्रिपेअर राहायचं. ओके, आता
हे जे मेथड आहे ना, याच्यापैकी आता ही आहे, मला हे सांगण्याचं हे कारण होतं की ती जी गोष्ट आहे असे ही पांढरा तिची, ते वडिलांनी खूप वेळेस टाकलेली आहे, सांगलेली आहे, 100 वेळेस सांगलेली आहे. प्रत्येक क्लासमध्ये सांगतात, मी प्रत्येक क्लासमध्ये होतो तिथं सांगतात. तरी मला तेच क्षण का आठवते, कोणत्या क्लासमध्ये होतो, कोणत्या वर्गात होतो, तिथं काय ते वेगळं घडलं ना. ओके, त्यामुळे मग ते तसंच मी आता तुम्हाला म्हणलो 3चा आकडा असं भाकर हे ते कसं काय जोडलो, एक गोष्ट आहे, काय ना काय तर गोष्ट घडली, न्यायमूर्ती सरांनी असं सांगलं होतं. याच्याने तुम्हाला 3 हा नंबर ध्यानात राहणार. आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला डब्ल्यूची वर्ड तयार करायचं आहे तेव्हा तुम्हाला कळणार या 4 पैकी तिसरं वाक्य घ्यायचं म्हणजे एम आय प्लेइंग. याच्या पुढे डब्ल्यूची वर्ड लावा. पुढे कोणता आहे डब्ल्यूची वर्ड? वॉट. काय वाक्य बनणार? वॉट एम आय प्लेइंग. दुसरं, what time am I playing? How am I playing? How long am I playing? How often am I playing? Am I playing च्या पुढे फक्त WH वर्ड लावायचा. तुमचे असे 100 WH क्वेश्चन बनत असतात. ठीक आहे, यासाठी छोटी गोष्ट महत्वाची नाही का? आहे. म्हणून मी तुम्हाला आहे ना या प्रकारे अभ्यास करा म्हणतो. आता अशा पद्धतीने सर्व वाक्य बनतात. मी तुम्हाला हे सर्व वाक्य आता सांगतो. बघा, आय एम प्लेइंग मी खेळत आहे. आय एम नॉट प्लेइंग मी खेळत नाही. एम आय प्लेइंग मी खेळत आहे का? एम आय नॉट प्लेइंग मी खेळत नाही का? व्हॉट एम आय प्लेइंग मी काय खेळत आहे. व्हॉट टाइम एम आय प्लेइंग मी कोणत्या वेळी खेळत आहे. हाऊ एम आय प्लेइंग मी कसे खेळत आहे. हाऊ लॉंग एम आय प्लेइंग मी किती वेळ खेळत आहे. हाऊ ऑफन एम आय प्लेइंग मी कितीदा खेळत आहे. माझं फक्त ऐका, म्हणायचा प्रयत्न करू नका. मी कारण फास्ट म्हणत आहे म्हणून तुम्ही म्हणसाल सर थांबा थांबा, ऐका हे वाक्य कसे बनतात, नंतर स्वतःहून बनवा क्लास झाल्यानंतर. वेन एम आय प्लेइंग मी केव्हा खेळत आहे. वेर एम आय प्लेइंग मी कुठे खेळत आहे. व्हाय एम आय प्लेइंग मी का खेळत आहे. विथ एम आय प्लेइंग मी कोणासोबत खेळत आहे. हु एम प्लेइंग कोण खेळत आहे. त्यानंतर मग तुम्ही म्हणा नेक्स्ट पेज. आजचं मोटिवेशन कोट आहे बघा. सपने वो नहीं जो हम नींद में देखते हैं, सपने वो है जो हमें नींद ही नहीं आने देते. म्हणजे डोळे झाकून जे आपण बघतात ते स्वप्न नसतात, डोळे उघडून जे बघतात ते स्वप्न असतात. मराठीतलं वाक्य आहे. ठीक आहे, तुम्ही डोळे उघडूनच बघत जा. हा सर मी इंग्रजी बोलायलो, वाव किती भारी बोलायलो, तसं नाही, डोळे उघडा आणि बोलायला लागा, मग तुम्ही बोलू शकणार. ठीक आहे. तर आजचे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते आहेत BEAR बियर. मग याचसारखे असणार आहेत. जरी मी म्हणलो काय आहे हियर, HER हियर, रियर REAR रियर, डिअर DEAR डिअर. ओके, मग यासारखं असणार आहे. EAR हे याच्या अखेरीला सेम असणार आहे, फक्त पहिल्याचा बदलणार आहे. पण जर मी म्हणलो आता फिअर, फ म्हणजे यफ, पुढे EAR लावा, FEAR फिअर. फिअर म्हणजे भीती वाटणे. या पद्धतीने मी बाजूला का बघत आहे, तुम्हाला दाखवत आहे मी बघत नाही म्हणून. ओके, म्हणजे न बघता आपण याची स्पेलिंग सांगता येते हे तुम्हाला सांगता येणार. ओके, म्हणून हे रायमिंग वर्ड्स खूप महत्वाचे आहेत. याची प्रॅक्टिस करा, हे पाठांतर करा. ओके, तर असे रायमिंग वर्ड्स आहेत बियर, डिअर, हियर, वियर, फिअर, इयर, इयर, हियर, लियर, गियर. याचं PDF तुम्हाला सेंड करतो. हे दररोज लिहून आईवडिलांची सही घेऊन फोटो सेंड करत जा. यानंतर आहे एम प्लेइंग नंतर आय वॉज प्लेइंग म्हणजे मी खेळत होतो. याचे 10 वाक्य बनवताना एक गोष्ट ध्यानात ठेवा. वॉज हे ही शीट बॉय सोबत येते, बाकी सगळ्यांसोबत वेअर. आय वॉज प्लेइंग, यू वेर प्लेइंग, यू वेर प्लेइंग, ही वॉज प्लेइंग, शी वॉज प्लेइंग, इट वॉज प्लेइंग, वी वेर प्लेइंग, दे वेर प्लेइंग, बॉय वॉज प्लेइंग, बॉयज वेर प्लेइंग. अर्थ पण सेम टू सेम. मी खेळत होतो, तू म्हणजे तू खेळत होतास, तुम्ही खेळत होते, तो खेळत होता, ती खेळत होती, ते खेळत होते, आम्ही खेळत होतो, ते खेळत होते, मुलगा खेळत होता, मुले खेळत होती. याच वाक्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर फक्त हेल्प यू च्या नंतर नॉट लावायचं. हेल्प यू आहे इथे वॉज, वाक्य बनणार आय वॉज नॉट प्लेइंग. 10 वाक्य सेम टू सेम. वॉज वेअरचा त्यानुसार यूज. आय वॉज नॉट प्लेइंग, यू वेर, आय वॉज नॉट प्लेइंग मी खेळत नव्हतो. यू वेर नॉट प्लेइंग तू खेळत नव्हता. यू वेर नॉट प्लेइंग तुम्ही खेळत नव्हते. ही वॉज नॉट प्लेइंग तो खेळत नव्हता. शी वॉज नॉट प्लेइंग ती खेळत नव्हती. असेच एक पूर्ण वाक्य बनतात त्याच्या अर्थासोबत. इट म्हणजे ते, मग इट वॉज नॉट प्लेइंग ते खेळत नव्हते. वी वेर नॉट प्लेइंग आम्ही खेळत नव्हतो. दे वेर नॉट प्लेइंग ते खेळत नव्हते. बॉय वॉज नॉट प्लेइंग मुलगा खेळत नव्हता. बॉयज वेर नॉट प्लेइंग मुले खेळत नव्हते. याच वाक्याचे 4 वाक्य बनवताना एक सूत्र लागते जे आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्प योग, 3 म्हणजे नॉट. या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य घेऊन हे डब्ल्यूएच वर्ड तयार करता येतो ते वाक्य टाईप करा बरं व्हॉट्सअपमध्ये. या 4 वाक्यांपैकी कोणतं वाक्य यूज करून डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करता येत असतो ते वाक्य आहे ना तुम्ही व्हॉट्सअपमध्ये टाईप करा. सर्वांनी फास्टमध्ये टाईप करा. असं हा तसाच पाहिजे, कटर टाईप झालं पाहिजे, खटखटखट. ओके, कटर नाही. वाटी प्लेइंग. काय टाईप केलं? वाटी प्लेइंग. व्हॉट आर यू डुईंगच्या नावाचं असं म्हणतात ना, व्हॉट यू डुईंग.
त्यासारखं हो की नाही. व्हॉट आय प्लेइंग तसं नाही. स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली माहीत आहे, तरी उगं मला वाटलं. वॉज आय प्लेइंग करेक्ट. वॉज आय प्लेइंग याच्या पुढे डब्ल्यू एच क्वेश्चन लावायचा. व्हॉट वॉज आय प्लेइंग, व्हॉट टाइम वॉज आय प्लेइंग, हाऊ वॉज आय प्लेइंग, हाऊ लॉंग वॉज आय प्लेइंग, हाऊ फन वॉज आय प्लेइंग, वेन वॉज आय प्लेइंग, वेअर वॉज आय प्लेइंग, वाय वॉज आय प्लेइंग, विथ हुम वॉज आय प्लेइंग, हू वॉज प्लेइंग. सेम टू सेम यानंतरचं तिसरं आणि अखेरचं वाक्य आहे. आतापर्यंतची जी पद्धत वापरली तशीच सेम टू सेम पद्धत वापरायची आहे. तिसरं वाक्य आहे आय शॅल बी प्लेइंग. आता बघा, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग ही 3 वाक्य आहेत कंटिन्यूसची. आणि कंटिन्यूसचे ही वाक्य जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, पाठांतर करायचे असतील, तर यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे शब्द यूज करावे लागतात. आता वेगवेगळे शब्द म्हणजे कसे? आय एम प्लेइंग मी खेळत आहे, आय एम डान्सिंग ऑन द फ्लोर मी फ्लोअरवर नाचत आहे. ओके, आय एम डान्सिंग ऑन द रूफ मी छतावर नाचत आहे. आय वॉज डान्सिंग ऑन द रूफ मी छतावर नाचत होतो. आय शॅल बी डान्सिंग ऑन द रूफ मी छतावर नाचत असेल. आता मी फक्त इथला ऑब्जेक्ट आणि वर्ब चेंज केलो तर जरासं अवघड वाटत आहे तुम्हाला, हो की नाही? पण जेव्हा अवघड जात असते, ज्यावेळी अवघड जाते तेव्हाच प्रोग्रेस होते. तर तुम्हाला या पद्धतीने जर वर्ब ऑब्जेक्ट चेंज करून एकाच वाक्यामध्ये नाही तर असे 10-10 वाक्य आणि या 10-10 वाक्य 40 वेळेस म्हणजे 40 वेगळे वर्ब्स आणि ऑब्जेक्ट्स पाहिजे असतील प्रत्येक टेन्सच्या वाक्याचे, कंटिन्यूअसच नाही प्रत्येक टेन्सच्या वाक्याचे, तर काय इंग्रजी बोलता येत नाही हे पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील. ठीक आहे. कुठे आहेत ते विचारू नका, त्याच्यात आहेत. तुम्ही टेन्सचा टॉपिक ओपन करा, त्याच्यात मिळेल. ओपन करत जा. मी जो टॉपिक शिकवत आहे त्याच्यामध्ये ओपन करा, त्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ते पुस्तकं तुम्हाला विकत घ्या का म्हणतो मी, ज्यांनी घेतले ते बघत नसतील. ओके, कारण बघायची सवय नसते. पुस्तकाने इंग्रजी आली असती तर लाखो जण बोलले असते आतापर्यंत, कारण सरांची लाखो पुस्तकं विकलेली आहेत. पण कसं आहे, पुस्तकाने बोलता येत नाही. पुस्तक हे मस्तक असते म्हणून कधी घडवलेलं मस्तक ना तर मस्तक होत नसते. म्हणून पहिल्यांदा त्या मस्तकाला घडवावं लागते. घडवण्यासाठी शिकावं लागते. पुस्तक घेतले की शिकावं वाटत नाही ना, म्हणूनच मी इतकं बोलतो. बाकीच्या गोष्टी सांगतो का, अट्रॅक्ट करावं लागत असते. ओके, म्हणून त्या पुस्तकात जा, टॉपिकमध्ये बघा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगलेलं आहे. नवीन नवीन ट्रिक्स सांगलेले आहेत. जर एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क मिळत असतील, पुस्तकात जाऊन वाचत जा. तुम्हाला लगेच ह्यानं कळणार की तुमची काय मिस्टेक होत आहे. ओके, इतके जास्त आताही मी तुम्हाला सांगतो की हे पुस्तक 2012 मध्ये काय ते काढलेलं आहे. आता याला 14 वर्ष झालेले आहेत. तरी आता खूप विद्यार्थी घेत असतात. आणि का घेतात मला सांगा बरं? कामाचं असेल म्हणून. पण 12 वर्ष जुने, इतकं जुनं असलेलं पुस्तक तेव्हा काढलेलं, आता काय नाही का नवीन आलं पाहिजे ना सर, तरी कसं काय घेत असतात? कारण चांगलं असेल म्हणून, हो की नाही? चांगलं असेल तर तुम्ही वाचायला पाहिजे. तुम्ही त्या पुस्तकाला ओपन करा. पुस्तक नसेल तर पीडीएफला ओपन करा. पीडीएफ सेंड केलेला आहे. पीडीएफ वाचा वाटत नसेल तर नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला पुस्तक पोस्ट ऑफिसने आहे ना तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरपोच आहे ना पोहोचवतो. पण त्याला वाचायला लागा. तिथे आहे ना तुम्ही बघा जे टॉपिक शिकवत आहे, टेन्स टॉपिक सुरू होत आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वाक्य वेगवेगळा कसा यूज करायचा, डेली लाईफमध्ये कसं यूज करायचे, त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते यूज करा. ते दररोज लिहा, ते सेंड करा. म्हणजे की तुम्ही दररोज जर एक डिसिप्लिननुसार प्रॅक्टिस करत असाल तर तुमची प्रोग्रेस खूप फास्ट होणार. प्रोग्रेस होत आहे पण फास्ट केली की मग तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतात. ठीक आहे. So it's riddle time. Are you ready to answer? If you are, then listen. Can you name 3 consecutive days without using the words Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday or Sunday? मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे और संडे यांना यूज न करता, यांचा वापर न करता तुम्ही असे 3 एकानंतर एक संलग्न येणारे दिवस सांगू शकता का? सांगा बरं. कोणते असे डे आहेत जे संलग्न आहेत एकानंतर एक येणारे? मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे और संडे नाहीत ते. सांगा. यस, इट्स रिडल टाइम. नाव टाईप करा. मी विचार करू का? विसरलो वाटते मी पण. थांबा. आठवलं. तुम्ही सांगा. तर मग बघा, याचं उत्तर आहे, माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला उत्तर. आता दिसत नाही, आता दिसेल. ओके. नीट बघलं नाही, हो की नाही? यस्टरडे, टुडे आणि टुमारो. यस्टरडे म्हणजे काल, टुडे म्हणजे आज आणि उद्या म्हणजे टुमारो. एकानंतर एक येणारे दिवस आहेत, हो की नाही? आणि हे तुम्हाला एकानंतर एक येतात ते दिवस. आज,
काल, आज, उद्या एकानंतर एक येणार आहे आणि हे सोमवार ते रविवारपर्यंतच्या दिवसामधले कोणते नाही. नेक्स्ट. आता बघा जे वाक्य सुरू होते ते होते आपले आय शॅल बी प्लेइंग. शाल कोणाकोणासोबत यूज करायचा, तर ज्या सब्जेक्टमध्ये स्वतःबद्दल बोलता आय आणि वी मध्ये स्वतःबद्दल बोलता, बाकी सगळ्यांमध्ये कोणाचा दुसऱ्याबद्दल बोलत असतात त्यामध्ये विल, स्वतःला म्हणजे शाल. मग आय शाल. बाकीचे वाक्य कसे होतात बघा. यू विल बी प्लेइंग, यू विल बी प्लेइंग, ही विल बी प्लेइंग, शी विल बी प्लेइंग, इट विल बी प्लेइंग, वी शॅल बी प्लेइंग, दे विल बी प्लेइंग, बॉय विल बी प्लेइंग, बॉयज विल बी प्लेइंग. आय शॅल प्लेइंग म्हणजे मी खेळत असेल, अर्थ तसाच बदलतो. मी, तू खेळत असशील, तुम्ही खेळत असाल, तो खेळत असेल, ती खेळत असेल, ते खेळत असेल, आम्ही खेळत असाल, ते खेळत असतील, मुलगा खेळत असेल, मुले खेळत असतील. यानुसारच या वाक्यामध्ये बदल होत असतो. ठीक आहे. याचा निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट कुठे लिहायचं सांगा मला. आपण सुरुवातीला बनवलेलं आहे, पण बघूया मेमरी किती फास्ट आहे तुमची. तर हेल्प यू च्या नंतर असतो याच्यामधला हेल्प यू बाय शाल, येथे आय शॅल नॉट बी प्लेइंग. बी प्लेइंगला एकत्र घेत जा. सेम टू सेम पूर्ण 10 वाक्य बनतात. ठीक आहे. आय शॅल नॉट बी प्लेइंग मी खेळत नसेल, यू विल नॉट बी प्लेइंग तू खेळत नसशील, यू विल नॉट बी प्लेइंग तुम्ही खेळत नसाल, ही विल नॉट बी प्लेइंग तो खेळत नसेल, शी विल नॉट बी प्लेइंग ती खेळत नसेल, इट विल नॉट बी प्लेइंग ते खेळत नसेल, वी शॅल नॉट बी प्लेइंग आम्ही खेळत नसाल, दे विल नॉट बी प्लेइंग ते खेळत नसतील, बॉय विल नॉट बी प्लेइंग मुलगा खेळत नसेल, बॉयज विल नॉट बी प्लेइंग मुले खेळत नसतील. याच वाक्याला जर आहे ना तुम्ही आता 140 वाक्य बनवायचे, तर सूत्र यूज करायचं इथले 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट, दोन म्हणजे एलपीओ, तीन म्हणजे नॉट. आय शॅल नॉट, शॅल आय, शॅल आय नॉट. बी प्लेइंग एकत्र घ्या. शॅल आय बी प्लेइंगच्या पुढे डब्ल्यूएच वर्ड लावा. 14 वाक्य अशी म्हणतात. आय शॅल बी प्लेइंग मी खेळत असेल, आय शॅल नॉट बी प्लेइंग मी खेळत नसेल, शॅल आय बी प्लेइंग मी खेळत असेल का, शॅल आय नॉट बी प्लेइंग मी खेळत नसेल का, व्हॉट शॅल आय बी प्लेइंग मी काय खेळत असेल, व्हॉट टाइम शॅल आय बी प्लेइंग मी कोणत्या वेळी खेळत असेल, हाऊ शॅल आय बी प्लेइंग मी कसे खेळत असेल, हाऊ लॉंग शॅल आय बी प्लेइंग मी किती वेळ खेळत असेल, हाऊ ऑफन शॅल आय बी प्लेइंग मी किती खेळत असेल, वेन शॅल आय बी प्लेइंग मी केव्हा खेळत असेल, वेअर शॅल आय बी प्लेइंग मी कुठे खेळत असेल, वाय शॅल आय बी प्लेइंग मी का खेळत असेल, विथुम शॅल आय बी प्लेइंग मी कोणासोबत खेळत असेल, हू शॅल बी प्लेइंग कोण खेळत असेल. तुमचा आजचा होमवर्क आहे या 3 वाक्यांची 40 40 40 वाक्य लिहा. 120 वाक्य करून ते वहीवर लिहा. आईवडिलांची सही घ्या, फोटो सेंड करा आणि एक व्हिडिओ तयार करून आहे ना तो पण सेंड करा. ठीक आहे. द टायटल ऑफ टुडे स्टोरी टाईप करा. इट्स स्टोरी टाइम. मी तुम्हाला आजची स्टोरी सांगायला लागणार. सो द टायटल ऑफ टुडे स्टोरी इज लुकिंग ॲट मिरर. One day, all employees reached the office and they saw a big advice on the door. A big advice, on which it was written, "Yesterday, the person who has been hindering your growth in this company passed away. We invited you to join the funeral in the room that has been prepared in the gym." एका दिवशी काय झालं, एक ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये आहे ना सर्व जे कर्मचारी काम करत होते त्यांना एक एक मिनिट एक मिनिट कोणी गेला वापस आहे हां. तर त्यांना आहे ना त्या दरवाजावर एक खूप मोठी ॲडवाईस दिसली. एक ते खूप मोठा आहे ना चिठ्ठी लावलेली होती. त्या चिठ्ठीवर एक खूप मोठं आहे ना वाक्य लिहिलेलं होतं. त्यांनी गेलं त्या ॲडवाईसला वाचलं आणि तिथे लिहिलेलं होतं, काल तुम्हाला तुमच्या कामामध्ये परेशान करणारा जो तुमचा सहकारी होता, तो त्याची आज आहे ना मृत्यू झालेली आहे आणि त्याचं अंतिम विधी आहे ना जिममध्ये आहे ना ठेवलेली आहे. तर त्या कंपनीमध्ये एक जिम होती जिथे आहे ना ते काम करणारे जे व्यायाम करू शकते, तिथे आहे ना त्या कर्मचाऱ्याची आहे ना अंतिम विधी ठेवलेली होती, जो की काल सर्वांना आहे ना परेशान करत होता. In the beginning, they all got sad for the death of one of their colleagues. But after a while, they started getting curious to know who was that man who hindered the growth of his colleagues and the company itself. The excitement in the gym was such that security agents were ordered to control the crowd within the room. सुरुवातीला काय झालं माहिती आहे का, ते सर्वजणांना दुःखी झाले की अरे आपला जो सहकारी आहे, जो आपल्यासोबत काम करत होता, त्याचा मृत्यू झाला. मग सगळेजण दुःखी झाले. सगळेजण जिमकडे जायला लागले दुःखामध्ये. पण जसा जसा वेळ वाढत गेला तसं ते विचार करायले की अरे मी काल काम करताना मला कोण परेशान केलं, असा कोण होतं जे मला खूप परेशान केलं आहे, मला काम करू दिलं नाही आणि कंपनीला त्रास दिला आहे, कोण असेल गडे. असं सगळ्यांची अशी क्युरिओसिटी वाढायला लागली की कोण असेल तो कोण आहे. सगळेजण शोधायला लागले, बघायला लागले, हा मला परेशान केलं हा आहे की नाही, अरे आहेस तू ठीक आहे मग कोण आहे दुसरा, असं ते बघायला लागले होते.
The more people reached the coffin, the more excitement heated up. Everyone thought, who is this guy who was hindering my progress? Well, at least he died. One by one, thrilled employees got closer to the coffin, and when they looked inside, they suddenly became speechless. एक पुढे कॉफिन ठेवलेलं होतं. कॉफिन म्हणजे काय असते, तर मेलेल्यांना आहे ना असं लाकडाच्या याच्यामध्ये आहे ना तिथं मध्ये ठेवतात. पिक्चरमध्ये ते बघलेलं असेल तुम्ही. जसे जसे एक एक माणूस जाऊन त्या कॉफिनमध्ये बघत होता कोण आहे तो माणूस, तर तसं आहे ना ते एक्साइटमेंट जी होती कोण आहे ते असं जाणून घेण्याची ती वाढत होती. सगळेजण आहे ना ते कोण आहे याच्यासाठी आहे ना परेशान झाले ते. ओके. आणि ते प्रोग्रेस कोण आहे बघा, दुःखाची गोष्ट आहे मी हसतो. माझे कॉमेडी आहे ना, काय म्हणतात, हसण्याची जी लाईन आहे लिमिट ती लईच खाली आहे. ओके. कोणतीही गोष्ट असो, मी खूप वेळ झाला आहे ना विचार करत होतो, हसायचं नाही, हसायचं नाही, हसायचं नाही. दुःखाचा चेहरा केलतो ना. वेल नो प्रॉब्लेम. ते जात होते जवळ जाऊन आहे ना बघत होते कोण आहे इकडे, कोणाचा मृत्यू झाला. पण जसं त्या कॉफिनमध्ये ते बघले ते दुःखी झाले. ते असं आश्चर्यचकित झाले आणि बाजूला जाऊन थांबत होते. जसं बघले तसे आश्चर्यचकित झाले आणि बाजूला जाऊन थांबत होते. They stood nearby the coffin, shocked and in silence, as if someone had stirred the deepest part of their soul. There was a mirror inside the coffin. Everyone who looked inside it could see himself. There was also a sign next to the mirror that said there is only one person who is capable of setting limits to your own growth. It is you who are the only person who can rule, okay, who can revolutionize your life. You are the only person who can influence your happiness, your realization and your success. हे असं वाचताना जर कधी कधी कोणता शब्द आहे ना अचानकच मध्ये अटकला तर ते बरोबर वाटत नाही, हो की नाही. तर काय झालं माहिती आहे का, ते सगळेजण जाऊन बघत होते आणि मध्ये जाऊन बघले तर काय, मध्ये एक आरसा होता आणि त्यांना स्वतःचा चेहरा दिसत होता आणि पाठीवर लिहिलं की या माणसाचा मृत्यू झालेला आहे. सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि तिथे एक नोट पण लिहिलते की या विश्वामध्ये एकच माणूस आहे जे तुमच्या क्षमतेवर लिमिट मर्यादा आणू शकतो, जो म्हणजे की तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतःला मोठे करू शकता, नाही तर स्वतःच्या सक्सेसवर आहे ना मर्यादा आणू शकता. ओके. म्हणून कधी स्वतःला आहे ना थांबवायचं नाही, कधी आहे ना स्वतःला परेशान करायचं नाही. यू आर द ओनली पर्सन हू कॅन हेल्प युअर सेल्फ. युअर लाईफ डज नॉट चेंज वेन युअर बॉस चेंजेस, when your friend change, when your partner changes, when your company changes. Your life changes when you change, when you go beyond your limit beliefs, when you realize that you are the only one real responsible for your life. The most important reason you can have is that one you have with yourself. The thing that the author wants to tell in this one is that you are the only one who can change yourself. जर मी शिक्षक चेंज झालो तर तुम्ही चेंज होणार नाही. ओके. कोणीही चेंज हो, आई वडील चेंज हो, बॉस चेंज हो, शिक्षक चेंज हो, टीचर चेंज हो, ही दुनिया सगळी चेंज झाली तरी तुम्ही चेंज होत नसता. जेव्हा स्वतःहून चेंज होता, जेव्हा स्वतःहून पॉझिटिव्ह होता, जेव्हा स्वतःहून निगेटिव्ह होत असता, जेव्हा स्वतःहून स्वतःचे बिलीफ्स, जे स्वतःचा विचार आहे, प्रिन्सिपल्स आहेत ते चेंज करता, तेव्हा तुम्ही चेंज होत असता. ही गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर मग इतकं सांगतो, या गोष्टीवर विचार करा. तुमचं काय व्यक्तिमत्व आहे, तुमचं काय विचार आहे या गोष्टीवर, ते सगळं काही इंग्रजीमधून ग्रुपवर टाईप करा आणि मला पण सांगा. आणि माझे 2 चॅनल आहेत, जिस्ता स्पोकन इंग्लिश अकॅडमी आणि न्यायमूर्ती सर, या दोघांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. इतकं सांगून मी आजचा क्लास इथेच थांबवतो. थँक्स फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.